नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला छोले भटुरे बनवायचे आणि ते कसे बनवायचे चला आपण बघूया। 1 वाटी पांढरे चणे पाण्यामध्ये भिजत घालायचे आपल्याला, हे रात्रीच भिजत घालायचे। त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर सोडा टाकायचा आणि याला आपल्याला आता रात्रभर असं झाकून ठेवायचं। आता सकाळी आपण भटुऱ्याचं पीठ भिजून घेऊ किंवा रात्री भिजून ठेवलं तरी चालतं। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतला, 5 चमचे रवा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचं, 2 चमचे साखर घ्यायची आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। यात आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं, दही फ्रेश वापरायचं आणि 3 चमचे तेल घेतलेलं आहे। हे बघा, दही फ्रेश वापरायचं। आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं आणि यामध्ये आपल्याला भिजवण्यासाठी कोमट पाणी वापरायचं। मस्त या पिठाला भिजवून बाजूला झाकून ठेवायचं। आपले चणे छान भिजलेले आहेत, याला आपण आता स्वच्छ धुवून घेऊ। हे बघा, खूप छान असे भिजले रात्रभर पाण्यात असल्यामुळं। याला आता स्वच्छ धुवून घेतलं, आता कुकरमध्ये टाकून घेऊ। इथे आपल्याला 4 लवंगा, 4 मिरे, 1 मसाला विलायची, 1 दालचिनीचा तुकडा आणि थोडीशी जावित्री घेतलेली आहे। हा मसाला आपण कपड्यामध्ये बांधून पुरचंडी टाकली तरी चालतं किंवा असं टाकायचा। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आता कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 मोठ्या आकाराचे कांदे, 1 लसणाचा गाठा, 1 इंच अद्रक आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। ही सर्व आपल्याला पेस्ट करून घ्यायची। थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आणि मी चणे शिजत असताना त्यामध्ये 1 बटाटा टाकला होता, त्यावेळेस कॅमेरा बंद होता, ते सांगायचं विसरले। आता आपण फोडणी देऊया। मी बाजूला एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी तापत ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा पत्ती टाकायची आणि 2 मिनिट तिला छान उकळून घ्यायचं। हे पाणी आपल्याला आता ह्या भाजीमध्ये वापरायचं आहे, कारण मी शिजताना यामध्ये पत्ती टाकली नव्हती किंवा कपड्यामध्ये बांधून शिजताना पण पत्ती टाकली तरी चालतं, म्हणजे छोल्याला कलर छान येतो। आता आपण याला थोडंसं चमच्यानेच थोडंसं घोटून घेऊ, म्हणजे भाजी आपली छान दाटसर होती। कढईमध्ये आपल्याला आता 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेलाला चांगलं तापू द्यायचं। त्यात आपल्याला 2 तेजपान आणि 2 विलायची टाकायच्या। थोडंसं परतू द्यायचं तेलामध्ये आणि त्यात आपल्याला कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, ती आपल्याला चांगली परतून घ्यायची। 2 मिनिट छान परतली की त्यात आपल्याला 2 चमचे तूप टाकायचं किंवा आपण अर्ध तेल आणि अर्ध तूप वापरलं तरी चालतं। तूप टाकल्यामुळे छोल्याची चव खूप छान अशी लागते। बघा, या पद्धतीने आपल्याला आता सारखं हलवत लालसर होईपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं। कांदा अद्रक लसण आता आपली चांगली परतलेली आहे। त्यात आपल्याला आता 1.5 चमचा धण्याचं पावडर टाकायचं आणि 1 चमचा आपल्याला जिऱ्याचं पावडर टाकायचं। 2 चमचे छोले मसाला घेतलेला आहे, तो टाकायचा। काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा आणि 1 चमचा साधं लाल तिखट वापरायचं। अर्धा चमचा हळद टाकायची। आता या मसाल्याला तेलात चांगलं आपल्याला परतून घ्यायचं। हे मसाले जळू नये म्हणून काय करायचं, यामध्ये आपल्याला आता टोमॅटोची पेस्ट टाकायची, म्हणजे आपले मसाले छान परतले जातात आणि जळतही नाहीत। याला आपण आता चांगलं हलवून घेऊन मस्त मसाल्याला परतून घेऊ। यात आपण अगदी थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे मसाले छान परततात। थोडंसं पाणी टाकायचं आणि याला सारखं हलवून घ्यायचं। आता तेल सुटेपर्यंत याला परतू द्यायचं। आपण जो बटाटा उकडायला टाकला होता छोल्यामध्ये, तो बटाटा घेतलेला आहे, तो आता या मसाल्यात टाकायचा आणि याला मसाल्यासोबतच चांगलं परतून घ्यायचं आणि त्याला मॅशही करून घ्यायचं। असं केल्याने काय होतं, छोल्याला दाटसरपणा येतो आणि चव छान लागते। एकदम दिल्ली स्टाईल आपले छोले तयार झालेले आहेत। आता हे यामध्ये बटाटा आणि आपण तूप वापरतो ना, यामुळे एकदम मस्त चव येते। छान आता तेल सुटलेलं आहे, आपल्याला तेल सुटेपर्यंत या मसाल्याला परतून घ्यायचं आहे, बटाट्याला आणि मसाल्याला। आणि नंतर त्यात आपल्याला शिजलेले छोले टाकायचे। हे छोल्यामध्ये आपण जे खडे मसाले टाकले होते ते बाजूला काढून घेतले तरीही चालतात आता, कारण त्याचा वास खूप छान असा त्या छोल्याला लागलेला आहे।
आता त्याला आपल्याला 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आणि आपण जे पत्तीचं पाणी उकळून घेतलं होतं ते पाणी आपण आता या छोल्यामध्ये टाकून घेऊ, कारण त्याने याला कलर खूप छान असा येतो। आणि यामध्ये आपल्याला आता थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं आहे। आपल्याला भाजी किती पातळ ठेवायची किंवा किती घट्ट ठेवायची असं या आकाराने आता आपल्याला पाणी टाकायचं, पण ही भाजी आपल्याला खूप जास्त पातळही करायची नाही आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला 2 मिनिटासाठी आपल्याला झाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि बाजूला थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, ते पाणी आपल्याला थोडंसं उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। एकदम कमी गॅसवर आपली भाजी शिजवायची। बघा, यात मी अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। एकूण या भाजीमध्ये 2 वाट्या पाणी वापरलं। पत्तीचं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसंच काही साधं पाणी वापरलं। आता एकदम कमी गॅसवर याला परत आपल्याला 2 मिनिट उकळू द्यायचं आणि गॅस बंद करायचा। आता यावर आपण तुपाची फोडणी देऊया। 1.5 चमचा तूप तापत ठेवलेलं आहे, त्यात आता 2 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि 1 इंच अद्रकीचे लांब लांब तुकडे कट करून घेतलेले आहेत। तुपामध्ये आपल्याला अद्रक आणि हिरवी मिरची छान तळून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। हा तडका आपल्याला छोल्यावर टाकायचा। बघा, या पद्धतीने हे छोले केल्यानंतर खूप छान असे लागतात। मस्त आपले आता हे छोले तयार झालेले आहेत। छान आपले आता छोले तयार झाले आणि पीठही मस्त भिजलेलं आहे। आता हे एक वेळेस तेलाचा हात घेऊन हे पिठाला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं। असं भांड्यामध्ये ठेवायचं किंवा यावरती आपल्याला कॅरी बॅग ठेवून आपण झाकून ठेवलं तरी हे 1 ते 1.5 तासात हे पीठ छान भिजतं आपलं। आता तेलाचा हात घेऊन या पिठाला एक वेळेस चांगलं मळून घ्यायचं आणि त्याचे छान असे गोळे करून त्याला तेल लावून आपल्याला ठेवायचे आहे आता आणि भटुरे बनवायचे। तेल तापत ठेवलेलं आहे। बघा, या पद्धतीने मी प्लास्टिकने त्याला झाकून ठेवलं, म्हणजे त्यावरती साईही येत नाही आणि ते छान झाकून राहतात। असा पोळपाटाला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आणि या पद्धतीने आपल्याला भटुरा लाटून घ्यायचा। आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे आणि भटुरासुद्धा लाटणं झालेलं आहे। ज्यावेळेस आपल्याला भटुरे तळायचे त्यावेळेसच आपल्याला लाटून घ्यायचे। अगोदर लाटून ठेवले तर ते पातळ पीठ असल्यामुळं उचलताना फाटतात किंवा छान फुगतही नाही। या पद्धतीने आपलं आता भटुरा लाटणं झालेलं आहे। आपण आता तेलामध्ये तळण्यासाठी टाकूया। बघा, या पद्धतीने असा थोडासा तळला की लगेच आपल्याला याला उलटून टाकायचं आहे, म्हणजे भटुरे छान असे टम्म फुगतात। बघा, थोडं तळलं की लगेच त्याला उलटून टाकायचं। किती छान असा भटुरे फुगत आहे। असं आपल्याला दोन्ही बाजूनी त्याला चांगलं तळून घ्यायचं। हे बघा, आपला भटुरा छान असा टम्म फुगलेला आहे। याला आपण आता बाजूला काढून घेऊया आणि याच पद्धतीने दुसरेही भटुरे आपण आता तयार करून घेऊया। असंच आता दुसराही भटुरा लाटून घेतलेला आहे, त्यालाही आपण आता चांगलं तळून घेऊ। थोडासा तळलं की त्याला लगेच उलटं करून घ्यायचं त्याच पद्धतीने। हे बघा, गव्हाचं पीठ आणि मैदा वापरून आपले खूप छान असे भटुरे तयार झालेले आहेत। या पद्धतीने गव्हाचं पीठ आणि मैदा वापरून खूप छान असे भटुरे तयार होतात। आपले मस्त छोले आणि भटुरे तयार झालेले आहेत आणि छोल्याला एक खूप छान असा कलर आलेला आहे। तर या पद्धतीने आता प्लेटमध्ये टाकलेले आहेत छोले भटुरे, कांदा आणि लिंबू असे आपले छोले भटुरे आता तयार झालेले आहे। या पद्धतीने छोले भटुरे आपण सुद्धा तयार करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करायला विसरू नका। आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।